बातमी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे 20 उमेदवार हे आघाडीवरती आहेत, तर सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे हे सुद्धा आघाडीवरती आहेत। अजित पवार यांचं पॅनल 21 पैकी 20 जागेवरती आघाडीवर आहे, तर सहकार बचाव पॅनल केवळ एका जागेवर आघाडीवर आहे। शरद पवार यांच्या पॅनलमधून कोणालाच आघाडी नाही। सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय, त्याचे रूपांतर आज विजय जल्लोषात झालंय। प्रामुख्याने माळेगाव गटाचं बोलायचं झालं तर गेल्या 25-30 वर्षांमध्ये माळेगाव मधील आमच्या पॅनलचे 1 किंवा 2 उमेदवार निवडून येत असत आणि एक उमेदवार पडत असेल, परंतु आज ऐतिहासिक विजय झालेला आहे, कारण माळेगाव मधून तिन्ही उमेदवार निवडून आहेत। माळेगावकरांना कार्यकर्त्यांना गेल्या 30 वर्षात असा गुलाल खेळण्याची संधी अजितदादांनी सर्वांना चेअरमन पदाचं जे स्वप्न दाखवलंय त्या स्वप्नाला सत्यात उतरून लोकांनी मतदान केलंय। तर या निकालावरती खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया येते। राज्याला वाऱ्यावर सोडून उपमुख्यमंत्री बारामतीत, असं संजय राऊतांनी म्हटलंय। माळेगावच्या निवडणुकीमध्ये पैशांचा वापर झाल्याचा आरोप आज संजय राऊतांनी केला। बघा, अजित पवार जिंकले याला काय फार मोठं महत्त्व मानण्याचं कारण नाही। सत्ता आहे, पैसा आहे, रात्रभर बँका उड्या ठेवल्या, राज्याचे अर्थमंत्री 15 दिवस महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून बारामतीत बसले। धाक, दहशत, पैसा याचा वापर राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री असलेले गृहस्थ 15-20 दिवस गावात जाऊन बसतात। या सगळं काही आलं ना, माळेगाव कारखान्याचं चेअरमन व्हायचं आहे उपमुख्यमंत्र्यांना काय, आणि इथे शेतकऱ्यांच्या तोंडावर मारायला पैसा नाही आणि 500 कोटी रुपये घेऊन येईल म्हणतात कारखान्यासाठी।